अनुसूचित जातीचा वर्ण कुठून आला, तर याला हा वर्णाच्या बाहेरचा, गावाच्या बाहेर राहायचं, यांच्या सावलीचा विटाळ पडतो, यांना पिण्याचं पाणी द्यायचं नाही, यांना कोणताही अधिकार द्यायचा नाही, यांनी जर पुस्तक वाचली तर यांची जीभ छाटून टाकायची, अशा पद्धतीची रचना या देशामध्ये होती. आणि म्हणून हजारो वर्षापासून हा अनुसूचित जातीचा समाज गावाच्या बाहेर राहायचा, त्यांना अधिकार नव्हता. आप देख रहे हैं महाराष्ट्र केसरी न्यूज. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत जर विचार केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वप्न होते अन्याय आणि अत्याचाराचा, जातीयता आणि वर्णाच्या बंधात रखडलेल्या बहुजन समाजाला पडलेलं एक सुंदर असं स्वप्न म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं या देशातल्या निरपराध, बहिष्कृत, मुक्या, भोळ्या भाबड्या समाजाला जातीयता, वर्णवाद हजारो वर्षाच्या बेड्यातून काढून त्यांना समतेचा मार्ग देऊया, बाबासाहेबांचं स्वप्न होतं. बाबासाहेबांचं स्वप्न होतं एक दिवस या देशात माणसं जातीनं नव्हे तर त्यांच्या कर्मानं, गुणानं, चारित्र्यानं ओळखले जाईल. बाबासाहेबांचं स्वप्न होतं सर्वांना संधीची समानता आणि बंधुत्वाचा प्रकाश मिळेल. बाबासाहेबांचं स्वप्न होतं का सगळा बहुजन समाज, मग तो अनुसूचित जातीचा, अनुसूचित जमातीचा, ओबीसी समाजाचा, हा सगळा एकत्रित येईल आणि आपल्या हक्काची लढाई या देशामध्ये लढेल. आणि एक दिवस असा येईल का हा बहुजन समाजाच्या हजारो वर्षाच्या बेड्या तुटल्या जातील. परंतु आजचं चरित्र जरा वेगळं दिसते, आजचं चित्र जरा वेगळं आहे. आता आपण ज्यासाठी एकत्रित झालो ते अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण म्हणजे महाराष्ट्रातील अनुसूचित जातीमध्ये भांडण लावणे, त्यांच्या एकसंगतेला त्यांच्यात परस्पर लढविणे, त्यांची शक्ती संपविणे. किती जातीची मागणी आहे उपवर्गीकरण करण्याची? महाराष्ट्रामध्ये 59 जाती अनुसूचित जातीच्या आहेत. किती जातींनी मागणी केली आहे? वर्तमानपत्रात मी एकही जातीचं नाव नाही ऐकलं. त्या 59 जातीपैकी एखाद्या तरी जातीनं जातीचं उपवर्गीकरण केलं पाहिजे अशी मागणी केली, म्हणून या ठिकाणी कुणी मागणी केली नाही. परंतु खोटा प्रचार, खोटी यंत्रणा, खोटे नॅरेटिव्ह, खोटे मुखवटे वापरून या ठिकाणी जातीचे उपवर्गीकरण केलं पाहिजे, या आरक्षणाचे तुकडे तुकडे पाडले पाहिजे, अशा पद्धतीचा या ठिकाणी षडयंत्र रचला जात आहे. आणि म्हणून अजून माझ्या गावातल्या माणसाला, माझ्या भोड्या भाबड्या माणसाला जो शेतात राबतो, मोलमजुरी करतो, गिरणी मालकाच्या कामावर जातो, शेतामध्ये कामावर जातो, MRGSच्या कामावर जातो, 2 वेळच्या अन्नासाठी धडपड करतो, त्या माणसाला अजूनही समजलं नाही की हे उपवर्गीकरण म्हणजे काय. मग सरकारच आपलीच काही माणसं या ठिकाणी लावतोय आणि त्यांच्या हातातून खोटा षडयंत्र, खोटे नॅरेटिव्ह या ठिकाणी पसरवले जातात. आणि म्हणून सगळा समाज अनुसूचित जातीच्या 59 जाती महाराष्ट्रातल्या त्यांना खऱ्या अर्थानं जागा होण्याची वेळ आहे. आणि म्हणून आम्ही विधानसभेमध्ये पहिल्यांदा एल्गार केला की या अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण पहिल्यांदा थांबवलं पाहिजे. आता विचार करा, केंद्र सरकारनं बाबासाहेबांच्या काळामधलाच हा उपवर्गीकरण, अनुसूचित जाती एकत्रित नाही आहेत. 1910 मध्ये जनगणना झाली, 10-11 मध्ये. त्याच्यानंतर 1931 मध्ये जनगणना झाली आणि त्या जनगणनेमध्ये अनुसूचित जातीचा वर्ग तयार करण्यात आला. अनुसूचित जातीचा वर्ग बाबासाहेबांनी केला नाही. एक लक्षात घ्यायचं, एक अनुसूचित जाती
हा मुळातच त्यांचा एक सूत्र आहे आणि तो एक सूत्र असा होता की 2000 वर्षापेक्षा जास्त वर्षापासून या अनुसूचित जाती गावाच्या बाहेर यांना काढण्यात आलं होतं. कारण वर्ण व्यवस्थेत जर तुम्ही पाहिला तर 4 वर्ण आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. मग हा अनुसूचित जातीचा वर्ण कुठून आला? तर याला हा वर्णाच्या बाहेरचा, गावाच्या बाहेर राहायचं, यांच्या सावलीचा विटाळ पडतो, यांना पिण्याचं पाणी द्यायचं नाही, यांना कोणताही अधिकार द्यायचा नाही, यांनी जर पुस्तकं वाचली तर यांची जीभ थाटून टाकायची. अशा पद्धतीची रचना या देशामध्ये होती आणि म्हणून हजारो वर्षापासून हा अनुसूचित जातीचा समाज गावाच्या बाहेर राहायचा. त्यांना अधिकार नव्हता, शिक्षणाचा अधिकार नव्हता, शेती करण्याचा अधिकार नव्हता, संपत्ती बाळगण्याचा अधिकार नव्हता, कोणताही अधिकार नव्हता. हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. अधिकार शून्य हा माणूस हजारो वर्षापासून अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये या देशामध्ये राहिला आणि म्हणून बाबासाहेबांना घटनेच्या 341 कलमांमुळे या सगळ्या अनुसूचित जातीला आरक्षण दिलं आहे, एका जातीला नाही. पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. हा विषय गावागावापर्यंत म्हणून गेला पाहिजे. मी म्हटलं आमच्या लोकांना माहीतच नाहीये. आरक्षण सोपा शब्द आहे, त्यांना माहीत आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण आरक्षण आहे 13%. आता उपवर्गीकरण म्हणजे मातंगांना एवढ्या टक्के, महारांना एवढ्या टक्के, चर्मकारांना एवढ्या टक्के, बाकीच्या समाजाला इतक्या टक्के, अशा पद्धतीचं या ठिकाणी उपवर्गीकरण करायचं आणि यांच्या आरक्षणातच नव्हे तर यांच्या जाती जातीमध्ये झगडे सुरू करायचं. अशा पद्धतीचं हे उपवर्गीकरण आहे म्हणून लक्षात घेतलं पाहिजे. हे प्रचंड मोठे आपल्या सगळ्यांच्या पुढे प्रश्न आहे आणि म्हणून मी हा विषय विधानसभेमध्ये पण मांडला होता. आपल्या सगळ्यांना माहित आहे 1 ऑगस्ट 2024 सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला. या निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं का अनुसूचित जातीच्या देशामध्ये जेवढ्या जाती आहेत त्याच्या जातीचं उपवर्गीकरण केलं पाहिजे. मगाशी सांगितल्याप्रमाणे 2004 एक ईव्हीचे लय यावर्षी आंध्र प्रदेश सरकारचा एक निर्णय आला होता आणि त्या निर्णयात म्हटलं गेलं होतं का अनुसूचित जातीचं वर्गीकरण करता येत नाही कारण हा संघ, हा समाज एक संघ आहे, या जाती एक संघ आहेत, या वर्गाला या ठिकाणी आरक्षण दिलं आहे आणि सगळेचे सगळे अस्पृश्य होते, यांना यांच्या सावलीचा विटाळही पडायचा, यांना टच यांच्या स्पर्शाचा विटाळ होता म्हणून यांना वेगळं करता येत नाही. एका कारणाने यांना आरक्षण दिलं गेलं आहे. तरी पण सर्वोच्च न्यायालयानं आणि विटंबना अशी आहे बंधूंनो, बघा भगिनीनो बसा, त्या सर्वोच्च न्यायालयाचे जे 7 न्यायमूर्ती होते त्याच्यामध्ये महाराष्ट्रातला एक न्यायमूर्ती होता. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. आपलेच लोक आपलेच मुंडके छाटतात अशातली ही पद्धत आहे, वाईट आहे. आपण सगळ्यांनी पाहिलं. म्हणजे आमच्या कुबड्या घेऊन आमच्या डोक्यावर बसायचं, अशा पद्धतीचा हा प्रकार आपण समजलं पाहिजे. फार सिरियस आहे. आपण सगळ्यांनी हा विषय समजावा म्हणून मी या ठिकाणी सांगतो. 1 ऑगस्ट 2024 सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिला आणि त्याच्या 2.5 महिन्यात, बरोबर 2.5 महिन्यात म्हणजे 15 ऑक्टोबर 2024 महाराष्ट्र सरकारनं न्यायमूर्ती अनंत बदरदे पाटणा न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती होते त्यांच्या अध्यक्षतेखाली 1 सदस्यीय समिती त्या ठिकाणी बनवली गेली. परंतु या समितीमध्ये कुणाला तर टाकायला पाहिजे होतं, कुणाचा सगळा समावेश केला गेला नाही. म्हणजे 59 जाती महाराष्ट्रात आहेत, त्याच्यात इतके आमदार आहेत, कोणी आमदार विद्वान नव्हता. 5 खासदार आहेत, कोणी खासदार विद्वान नव्हता. एवढे सारे IAS अधिकारी आहेत, कोणी IAS अधिकारी विद्वान नव्हता. इतके सत्ताधारी पक्षातले नेते आहेत, कोणी विद्वान नव्हता. विरोधी पक्षातले इतके नेते आहेत, कोणी विद्वान नव्हता. सरकारला एकच माणूस भेटला, अनंत बदर, आणि त्याच्या अध्यक्षतेखाली समिती बनवली. बघा आपल्यासोबत काय होतोय. सगळ्या जातींचा विषय मी सांगतोय. म्हणजे महाराष्ट्रामध्ये
पटना न्यायालयाचा उच्च न्यायाधीश आणला, महाराष्ट्र समितीत भेटला नाही. ही खरी शोकांतिका आहे. म्हणजे तुमच्या लक्षात असेल माझं काय म्हणणं आहे. वन मॅन समिती बनवली आणि त्या समितीनं 16 मार्च 2026 राज्य सरकारला निर्णय दिला. आयोगाचा निर्णय राज्य सरकारला दिला. राज्य सरकारनं लगेच GR काढला 10 एप्रिल 2026 आणि म्हटलं आता 11 तारखेला महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती, 14 तारखेला बाबासाहेबांची जयंती, आम्ही त्याच्यामध्ये सगळे तल्लीन होतो. 5 दिवसाची वेळ दिली, 15 तुम्ही नोंदवा. म्हणजे अनंत बदर समितीमध्ये अबकट करताना बौद्धांना किती आरक्षण, मातंगांना किती आरक्षण, अनुसूचित जातीच्या इतर वर्गाला किती आरक्षण, चर्मकाराला किती आरक्षण, सफाई कामगाराला किती आरक्षण, होलारांना किती आरक्षण, कैकाड्यांना किती आरक्षण, कोणीच आत्ता पत्ता नाही आहे. आणि तुम्हाला म्हटलं अंधारामध्ये दगड मारा दगड अंधारात. तुम्हाला काय वाटते? आणि आता आमची लोक जेव्हा त्या संदर्भात त्याच्यामध्ये आपले विचार मांडायला लागली तर लक्षात आलं का ते पूर्ण पॅक झालं. एकाच त्या ठिकाणी प्रस्तावच जात नाही. म्हणजे उद्या न्यायालयामध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला सांगायचं का तुमच्याकडून तर आम्ही मागितलं होतं, तुमचे विचार मागितले होते, परंतु तुम्ही तर दिलेच नाही. म्हणजे दोन्ही बाजूनं तुम्ही कसे तोंड गळशी पडाल अशा पद्धतीचा हा प्रकार या ठिकाणी सुरू आहे. बंधूंनो, हे फार सिरियस आहे. मी तर जे ऐकलं आहे, काही गोष्टी मला बोलता येत नाही, परंतु अत्यंत कठीण दिवस हे आपल्यासाठी आहे. आणि वाईट असं होतं, आठवले साहेबही म्हणाले होते का आम्ही उपवर्गीकरणाला सपोर्ट करतो. आता मला वाटतं मगाशी गणवीर साहेबांनी सांगितलं का आता ते बैठक घेणार आहेत म्हणून. आपलेच लोक जर असे वागले तर कसं होईल. म्हणून मगाशी म्हटलं का आमच्या हातातच तलवार द्यायची आणि आमचेच मुंडके छाटायचे. आता तो मुख्य सचिवाच्या अंतर्गत समिती बनवली, त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुख्य सचिव आहेत, दुसरे सामाजिक न्याय विभागाचे सचिव पण आहेत, ते आमच्या समाजाचे आहेत, तिसरे विधी व न्याय विभागाचे सचिव आहेत. परंतु हा अहवाल काय आहे हे कोणी पण सांगायला तयार नाही आहेत. ही आमची परिस्थिती आहे. महाराष्ट्रात दुसरी गोष्ट, महाराष्ट्रात एक आयोग आहे, अनुसूचित जाती जमाती आयोग. हा संविधानिक आयोग आहे. म्हणजे हा बाबासाहेबांच्या घटनेप्रमाणे निर्माण केला गेलेला आयोग आहे. मग या आयोगाला का दिलं गेलं नाही उपवर्गीकरण करण्याच्या बाबतीत असा पण प्रश्न येतो. परंतु संविधानिक आयोगाला बाजूला करून वैधानिक आयोग निर्माण करायचा आणि त्यांना सांगायचं का तुम्ही या संदर्भातला रिपोर्ट द्या. म्हणजे जसं होतं ना, बायको घरी असताना एखादी दुसरी पराई आणली, अशा पद्धतीचा प्रकार. महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती जमाती आयोग असताना बदर समाजची आणून बसवायची आपल्या डोक्यावर आणि सांगायचं तुम्हाला का आम्ही यांच्या मार्फत तुमचे उपवर्गीकरण करू, अशी परिस्थिती आहे. भारतीय बाबासाहेबांनी जी घटना लिहिली, घटनेच्या 341 कलमाच्या प्रमाणे संपूर्ण शेड्यूलला आरक्षण दिलं गेलं. मगाशी बरेच लोक यांनी या ठिकाणी सांगितलं एका जातीला या ठिकाणी आरक्षण नाही आहे. आणि एखादी जात जर तुम्हाला अनुसूचित जातीमध्ये टाकायचं असेल तर त्याचा अधिकार हा संसदेला आहे, राज्य सरकारला नाही. तरी पण कसं केलंय बघा. म्हणजे तुम्हाला एखादी जात, आता आमच्याकडे इकडे चंद्रपूरच्या भागामध्ये कैकाडी जात आहे, पश्चिम महाराष्ट्रात ही कैकाडी जात अनुसूचित जातीत येते. आपल्या विदर्भामध्ये कैकाडी ही ओबीसी मध्ये येतात. काही राज्यामध्ये आमच्याकडचे जे धोबी समाज आहे अनुसूचित जातीत येतो, महाराष्ट्रामध्ये तो इतर याच्यामध्ये येतो. लढतात लोक. का लढतात? कुणाशी लढतात? सरकारशी लढतात. परंतु कायदा काय म्हणतो? राज्याच्या आयोगानं ते केंद्रामध्ये अहवाल पाठवायचा, संसदेमध्ये तो मंजूर करायचा आणि त्याच्या नंतर एखादी जात
आतमध्ये घ्यायची असेल तर राष्ट्रपतीचा ऑर्डिनन्स निघतो अशी जेव्हा कायद्यामध्ये तरतूद आहे, तर मग अनुसूचित जातीचा उपवर्गीकरण करण्याचा अधिकार हा राज्य सरकारला कशा पद्धतीने दिला, हा सर्व मोठा प्रश्न आहे. म्हणजे मोठ्या भावानं शिवायचं आणि लहान्यानं कपडे फाडायचं अशा पद्धतीचं धोरण आहे. तुम्ही लक्षात घ्या. जात टाकायची असेल तर केंद्र सरकारने संसदेने टाकायचं आणि वर्गीकरण करायचं तर राज्य सरकारनं करायचं. अरे वा न्याय. आपण सगळे प्रबुद्ध आहात, बाबासाहेबांच्या विचाराचे आहात. बदर समितीनं जो अहवाल दिला, शासनानं तो सार्वजनिक केला नाही, त्याच्यामध्ये कोणत्या समाजाला किती दिला तो पण आपल्याला माहीत झाला नाहीये. सरकार म्हणते आक्षेप घ्या, पण आक्षेप कशाच्या भरोशावर घ्यायचं तो पण आम्हाला कळत नाही. अहवालच सार्वजनिक नाही आहे. तर मग महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये जो आरक्षण करताना कोणते ऐतिहासिक पुरावे गोळा केले, कोणत्या कोणत्या लोकांना साक्षीला बोलवले, कोणत्या कोणत्या आमदारांना साक्षीला बोलवले, कोणत्या कोणत्या खासदारांना साक्षीला बोलवले, कोणत्या कोणत्या प्राध्यापकांना साक्षीला बोलवले, कोणत्या कोणत्या विचारपंतांना साक्षीला बोलवले, कोणते कोणते अनुभवजन्य पुरावे गोळा केले आणि कोणता वस्तुनिष्ठ आणि सांख्यिकीय डेटा, जो सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे का वस्तुनिष्ठ आणि सांख्यिकीय डेटा सरकारनं दिला पाहिजे, तर तो कोणता कोणता डेटा उपलब्ध केला हा पण माहीत करून दिलं नाही. अहवालच सार्वजनिक झाला नाही. त्याच्यामुळे कधी कधी असं होते का कदाचित अनुसूचित जातीमधले महार आणि अनुसूचित जातीमधले बौद्ध एकाला अ मध्ये टाकलं आणि दुसऱ्याला ड मध्ये टाकलं तर बौद्ध आणि महाराष्ट्रीत लढत बसायचं. अशा पद्धतीचा प्रकार पण त्याच्यात लक्षात घ्या किती सिरियस आहे. म्हणून तुम्ही म्हणता हे एवढं सोपं नाही आहे, तुम्ही म्हणता एवढं सोपं नाही. तुमच्या पोरांच्या उद्या भविष्याचा हा प्रश्न आहे, तुमच्या पोरांच्या नोकरीचा प्रश्न आहे, तुमच्या पोरांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, मोठं होण्याचा हा प्रश्न आहे. म्हणून तुम्ही प्रत्येक जण स्वतःला विचारा की बाबासाहेबांनी आम्हाला जे आरक्षण दिलं याचे तुकडे ते एक रोटी आम्हाला दिली, त्याचे अर्धे अर्धे पाव पाव तुकडे करून भाकर शिपकल्यासारखं आम्हाला करू नका, आम्हाला इतक्या पद्धतीने छळू नका. यासाठी हे आंदोलन आहे, यासाठी मी एकत्रित सगळ्या समाज बांधवांना बोलवलं आहे. बंधूंनो, 59 जाती महाराष्ट्रामध्ये आहेत. अनुसूचित जातीचं वर्गीकरण करताना अनेक राज्यातली आणि महाराष्ट्रातली परिस्थिती जरा वेगळी आहे. इतर राज्यामध्ये वर्गीकरणाची जेव्हा मागणी झाली तर त्याच्यामध्ये त्यांनी सांख्यिकीय आणि वस्तुनिष्ठ डाटा त्याच्या पद्धतीवरच आरक्षण मागितलं, लक्षात घ्या. परंतु 1930 पर्यंत 1930 पासून आतापर्यंत जेव्हा जातीय जनगणना झाली नाही, माझ्या सगळ्या ओबीसी बांधवांचा हाच विषय असते की जातीय जनगणना केली पाहिजे. मी नानाभाऊचं अभिनंदन करतो का नानाभाऊ पटोलेंनी हे जातीय हे जे वर्गीकरण करतायत हे केलं गेलं नाही पाहिजे, यासाठी पण मुख्यमंत्र्यांना पत्र दिले. असे पण आमदार आहेत. आपल्या बाकी सगळ्या समाजामध्ये जे जे आता विनोद भाऊ पण ज्या पद्धतीनं बोलले, हा वर्गीकरण हा आपल्याशी होणारा षडयंत्र आहे. आणि 1930च्या नंतर जर जातीय जनगणना झालीच नाही तर हा डेटा कोणत्या आधारावर निर्माण केला गेला, हा उपवर्गीकरण करताना कोणता डेटा सरकारनं घेतला, बदर समितीनं कुठला डेटा एकत्रित केला, हा जोपर्यंत आम्हाला माहीत होणार नाही, हा डेटा कोणत्याही सरकारच्या यंत्रणेला, कोणत्याही आमदाराला, कोणत्याही खासदाराला, कुणालाही आता अट्टापट्टा नसताना सरकार का घाई करते, याचा पण मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या पुढे आहे. संविधानाच्या मूलभूत रचनेचा प्रश्न आहे. संविधानाच्या मूलभूत रचनेमध्ये म्हटलं आहे की या वर्गीकरण करता येत नाही, म्हणून संसदेने एकतर कायदा केला पाहिजे आणि सर्वोच्च न्यायालयानं जो निर्णय दिला तो निर्णय रद्द केला पाहिजे, अशी या मंचावरून आम्ही मागणी करतो की संसदेनं कायदा करावा आणि हा उपवर्गीकरण जो सर्वोच्च न्यायालयानं जो निर्णय दिला आहे तो निर्णय संसदेमध्ये
रद्द करावा अशा सगळ्या खासदारांनी त्या ठिकाणी, सगळ्या पक्षाच्या खासदारांनी त्या ठिकाणी मागणी करावी अशी मी विनंती करतो. दुसरा, सर्वोच्च न्यायालयानं अजून त्याच्यात म्हटलं आहे का कोणत्याही मनमर्जीनं कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा कोणत्याही जातीला फायदा पोहोचणार नाही अशा पद्धतीनं तुम्ही पहिल्यांदा डाटा घ्या असं म्हटलंय. तरी डाटा शासनाजवळ उपलब्ध नाही आहे. अस्पृश्य समाजामध्ये आपसात लढले जाऊ नये, त्यांच्यामध्ये भांडणं होऊ नये, यासाठी आपण सर्वांनी एकत्रित लढलो पाहिजे. खरं म्हणजे हा राजकुमार बडोले किंवा अजून कुणा एकाचा लढा नाहीये, हा सगळ्या समाजाचा. आणि आज आमच्यावर परिस्थिती आली कारण अनुसूचित जातीचं आणि अनुसूचित जनजातीचं उपवर्गीकरण करावे असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय या बंधूंनो लक्षात घ्या. म्हणून माझ्या अनुसूचित जातीच्या आणि अनुसूचित जमातीच्या पण माझ्या सगळ्या बांधवांना विनंती करतो, आज आमच्यावर पाळी आली, उद्या तुमच्यावर येईल, परवा माझ्या ओबीसी बांधवावर येईल, या 85% लोकांमध्ये ही पाळी येण्याची भीती आहे. म्हणून सगळेजण हा एवढी विनंती मी या ठिकाणी करतो. अजून तुम्ही जर खोलवर गेलात तर एक तुमच्या लक्षात येईल, आकड्याच्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्रामध्ये 1,32,00,000 अनुसूचित जातीची संख्या आहे. जर तुम्ही पाहिलं तर महाराणी बौद्धांचे 61% आहे, त्याच्यानंतर मातंग समाजाची 18.70% आहे, त्याच्यानंतर चर्मकार समाज 8.60% आहे, त्याच्यानंतर खाटीक समाज आहे तो 0.80% आहे, त्याच्यानंतर सफाई कामगार जो समाज आहे तो 1.60% आहे, त्याच्यानंतर होलार समाज आहे 0.80% आहे, आणि त्याच्या खाली गेला तर मांगारोडी आहे, ढोर आहेत, हे 0.00 वरची सगळी संख्या आहे. आता मला सांगा, अबकटमध्ये टाकताना ह्या 0.0% या गोंदिया जिल्ह्यातल्या माझ्या मांगारोडी समाजाची काय परिस्थिती असणार आहे, त्यांना काय भेटणार आहे. दुसरा विषय येतो का उपवर्गीकरण करताना कुणीही कधी भांडणं केली नाहीये. या 59 जातीपैकी कोणता जातीचा कलेक्टर झाला तरी माझ्या जातीचा आहे अशी सगळ्यांची भावना असते, एक लक्षात घ्या. म्हणून आम्ही एकमेकाशी भांडत नाहीये, परंतु सरकार या ठिकाणी भांडण लावण्याचा जो प्रयत्न करतो आहे, माझी सगळ्यांना या ठिकाणी विनंती असेल का हा जो अहवाल आहे हा अहवाल या ठिकाणी थांबवला गेला पाहिजे. वस्तुनिष्ठ डेटा आणि सांख्यिकीय डेटा सगळ्यांच्या पुढे आला पाहिजे आणि 2027 मध्ये जातीय जनगणना ऑलरेडी या ठिकाणी होत आहे, तेव्हा जातीय जनगणनेचा डाटा पहिल्यांदा सरकारने ओपन केला पाहिजे आणि त्याच्यानंतर अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करण्याचा जर विचार आला असेल तो विचार सोडून दिला पाहिजे आणि केंद्रामध्ये पहिल्यांदा एक संसदेने कायदा केला पाहिजे का या जातीचं उपवर्गीकरण करण्यात येऊ नये. नाहीतर तुम्हाला सांगतो हा महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही, जाती पेटणार नाहीत. आमचे भावंड खूप शहाणे आहेत. महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विचार त्यांच्या मनात आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा विचार त्यांच्या मनात आहे. ते कधी आपसात लढणार नाही, परंतु सरकारनं जर चुकीनं निर्णय घेतला तर सरकारच्या विरोधात रस्त्यावर येण्याला कोणी मागे पुढे पाहणार नाही. मग गोंदिया जिल्ह्यापासून हा सुरू झालेला लढा महाराष्ट्रातल्या गावागावापर्यंत पोहोचेल, प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल. म्हणून सरकारला या मंचाच्या माध्यमातून आम्ही विनवणी करतो का बदल समितीचा अहवाल हा पहिल्यांदा सार्वजनिक करा, 2027 ची पहिल्यांदा जनगणना करा आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा संसदेमध्ये कायदा करा. अनुसूचित जमातीचं उपवर्गीकरण करू नये अशा पद्धतीचा निर्णय सरकारनं घ्यावा अशी विनंती मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतो. आणि आपण या उन्हामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थित झालात, सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. जय भीम, जय सेवा, धन्यवाद. नियमित समाचार अपडेट के लिए महाराष्ट्र केसरी न्यूज के सभी सोशल मीडिया अकाउंट को फॉलो करें